कर्जमाफीच्या घोषणा यापूर्वीही झाल्या, मात्र यावेळी राज्य सरकारनं केवळ कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे। तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि 36,585 कोटी रुपयांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना नेमकी काय आहे ते पाहूयात। शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय। दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर किंवा बाजारातले चढ-उतार, संकट कोणतंही असो त्याचा सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्याला। अनेकदा या संकटांमुळे शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो आणि नव्यानं उभं राहणं कठीण होतं। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली। तब्बल 36,585 कोटी रुपयांची ही योजना राज्यातल्या सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत शेती, जलसंधारण, सिंचन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलं। शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणाऱ्या या लोकाभिमुख नेतृत्वाच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्या नावानं ही योजना जाहीर करण्यात आली आहे। ही योजना जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली होती। शेतकरी वारंवार कर्जाच्या चक्रात का अडकतो, त्याच्या उत्पन्नात स्थैर्य का निर्माण होत नाही आणि भविष्यात तो पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी कोणते उपाय आवश्यक आहे, या समितीनं सखोल अभ्यास केला। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह प्रति शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंतची थेट कर्जमुक्ती मिळणार आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा तसंच पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित कर्जाचाही यात समावेश केला आहे। 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्ज या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। विशेष म्हणजे जमीन धारणेची कोणतीही अट ठेवलेली नाही। यावेळी आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे। पूर्वी 2 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त थकबाकी असलेले शेतकरीही योजनेपासून वंचित राहत होते। आता मात्र अशा शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयांवरील अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिली जाणार आहे। यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली आहे। सोबतच एकवेळ समझोता योजनेचाही लाभ मिळणार आहे। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना पुन्हा बँकिंग व्यवस्थेत येण्याचा आणि नव्यानं पीक कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही या योजनेत विशेष तरतूद केली आहे। 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। तसंच कमी रकमेचं कर्ज नियमित फेडणाऱ्यांनाही विशेष लाभ मिळणार आहे। राष्ट्रीयकृत खासगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसंच कृषी पतपुरवठा संस्थांच्या कर्जांचाही या योजनेत समावेश केला आहे। मात्र मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधले पदाधिकारी, प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्ती तसंच निश्चित उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणाऱ्या काही गटांना या योजनेतून वगळलं आहे। योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे। एकूणच ही योजना केवळ कर्जमाफीची नाही तर शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करणं, त्यांना नव्यानं कर्ज मिळवून देणं, नियमित कर्जदारांना प्रोत्साहन देणं आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणं हा या महाकर्जमुक्ती योजनेमागचा व्यापक उद्देश आहे।